रूपाने शिल्लक ऐक्य होत. हरिओम. एक आठवड्याच्या सुट्टीनंतर आपला परत अभ्यास सुरू होतो आहे. सगळ्यांचे गौरी गणपती छान झाले असतीलच. आपल्या या साप्ताहिक अभ्यास वर्गात सगळ्यांचं स्वागत. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. प्रार्थना कोणी म्हणताय? वीणाताई म्हणताय तुम्ही? वीणाताई प्रार्थना म्हणताय? हो, जरा दुसरं कोणातरी सांगाल? असू दे, मी म्हणते. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. हरि ओम. आपल्याला 25व्या श्लोकाला आपण 5व्या अध्यायातल्या 25व्या श्लोकाला फक्त सुरुवात केली होती आपण. तेव्हा एकदा श्लोक म्हणते, गीताईचा श्लोक म्हणते आणि मराठीतला अर्थ वाचून आजच्या विवेचनाला सुरुवात करूया. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः. किटले दोषशंका हि मुठीत धरिले मन पावले ब्रह्मनिर्वाण ज्ञानी विश्वहिती रत. क्षीणकल्मषाः म्हणजे ज्याच्या अंतःकरणातले दोष दुष्प्रवृत्ती नष्ट झाले आहेत. छिन्नद्वैधाः ज्यांच्यातली भेदबुद्धी किंवा संशय निघून गेलेले आहेत. यतात्मानः ज्यांचे अंतःकरण नियत होऊन आत्मस्वरूपी स्थित झाले आहे. आणि सर्वभूत हिते रताः ते सर्व विश्वातल्या भूतमात्रांच्या कल्याणात रमलेले आहेत. असे ऋषयः असे ऋषी म्हणजे ज्ञानी पुरुष ब्रह्मनिर्वाणं लभन्ते ब्रह्मत्वाची अंतिम स्थिती प्राप्त करून घेतात. तिथे आपण ऋषयः हा एक नवीन शब्द भगवंतांनी वापरलाय, तो ज्ञानींसाठी वापरलाय. आणि ऋषी दर्शनात ज्यांना सम्यक दर्शन होतं आत्म्याचं त्यांना ऋषी असं म्हणतात. आणि ते ऋषी होण्यासाठी ऋषी होऊन मग ब्रह्मनिर्वाण त्यांना लाभणार आहे. ऋषी या पदाला पोचल्यानंतर ब्रह्मनिर्वाण सहजपणे लाभणार आहे. मिळवणं असा शब्द आता सोडून गेलाय. मागच्या श्लोकामध्ये अधिगच्छती असं होतं, म्हणजे काहीतरी प्रयत्न दाखवले. पण आता प्रयत्न करून झाल्यानंतर ते ब्रह्मनिर्वाण सहजपणे त्यांना कसं उपलब्ध होतं हे लभन्ते या क्रियापदाने इथे दाखवलं गेलं. तर मग ते ऋषयः या पदाला पोचण्यासाठी कुठल्या पात्रता अंगात असायला हव्यात. आपण त्या पात्रतांबद्दलच खरं म्हणजे इतके बोलतोय 16व्या श्लोकापासून ते अजून हा 25 आणि अजून एक पुढचा 26वा पण आपण त्याच्याच विषयी बोलणार आहे. पण ऋषी कोणाला म्हणायचं तर जे क्षीणकल्मषाः आहेत, जे छिन्नद्वैधाः आहेत आणि जे यतात्मानः आहेत आणि सर्वभूत हिते रताः आहेत. 4 त्यांच्या क्वालिटीज आपल्याला आता बघायच्या आहेत की ज्या पात्रता मिळवल्यानंतर त्यांना आपण ऋषी म्हणू शकतो किंवा सम्यक दर्शन करण्याची त्यांची कुवत त्यांनी तिथे सिद्ध केलेली आहे. आता आपण क्षीणकल्मषाः या पहिल्या विशेषणापासून सुरुवात करूयात. क्षीणकल्मष म्हणजे ज्यांचे दोष किंवा अंतःकरण प्रवृत्तीतली दुष्प्रवृत्ती त्या नष्ट झालेल्या आहेत. आपण कल्मष हा शब्द अनेक वेळेला डिस्कस केलाय आतापर्यंत. जेव्हा कल्मष असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला पटकन याच अध्यायातला 17वा श्लोक पुन्हा एकदा आपण रिफर करूयात त्याच्यातला. आपण थोडस मधून मधून मागे का जातोय, हे मागे काय आपण शिकलेले आहोत ते आत्ता काय शिकतो आहोत त्याचे थोडं थोडं जोडून घेत राहिलं की आपल्याला लक्षात राहतात गोष्टी. 17वा श्लोक म्हणतील तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. गीताईतला श्लोकही वाचू म्हणजे त्याचा मराठी अर्थ पटकन लक्षात येईल.
रंगले त्यात ओतूनी बुद्धी निश्चय जीवन पुन्हा येती न माघारे ज्ञानी पाप धुनिया. इथे जे सांगितलंय 17व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत, ज्ञाननिर्धूत कल्मषाः अपुनरावृत्तीं गच्छन्ति, तेच इथे वेगळ्या पद्धतीने सांगितलंय. क्षीण कल्मषाः ऋषयः ब्रह्मनिर्वाणं लभन्ते. एकच गोष्ट कशी सांगितली ती आधी थोडक्यात बघू आणि मग आत्ताच्या आपल्या विवेचनाकडे जाऊ. अपुनरावृत्ती, पुनरावृत्ती म्हणजे काय? जन्म मरणाच्या फेऱ्यात पुन्हा येणं, पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं. आणि अपुनरावृत्ती म्हणजे हा जन्म मरणाचा फेरा थांबणं. हा कधी थांबेल? जेव्हा ब्रह्मनिर्वाण होईल तेव्हा, म्हणजे ब्रह्मात जेव्हा तुम्ही लीन व्हाल, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे मुक्ती मिळेल, तेव्हाच हा जन्म मरणाचं रहाड गाडगं आपल्या पाठीमागे जे लागलेलं आहे त्याच्यातून आपण सुटू. एकच गोष्ट आहे ही. आणि दोन्हीकडे, आणि इथे ज्ञानाने ज्यांची कल्मष धुतली गेलेली आहेत असं म्हटलेलं आहे. आणि इथे क्षीण कल्मषः म्हटलं की ज्यांचे कल्मष म्हणजे चित्तातले दोष हे ज्यांचे कमी कमी होत होत संपुष्टात आले आहेत असे जे प्रगत साधक, त्यांना म्हटलंय क्षीण कल्मषः. इथे ज्ञान निर्धूत कल्मषः. वेगवेगळे शब्द, त्याचे थोडे थोडेसे वेगळे वेगळे संदर्भ, पण सांगतायत एकच गोष्ट. ती पुन्हा पुन्हा सांगावी लागतीये कारण ती समजायला अवघड आहे. समजली तरी उमजायला त्याहून अवघड आहे, उमजली तरी आचरणात आणायला फारच अवघड आहे. त्यामुळे पुन्हा 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 हे आपल्याला ऐकावं लागणार, वाचावं लागणार. तर आता आपण ह्यातल्या बऱ्याचशा जी आपण ज्या क्वालिटीज बघणार आहोत, क्षीण कल्मष छिन्नद्वैधा यतात्मन आणि सर्वभूत हिते रता, ह्याचे वेगवेगळ्या विद्वानांनी याच्यावरती या विशेषणांचा कसा विचार केलाय. दोन दोन आपण विद्वान फक्त घेणार आहोत आणि त्यांच्या मतांची थोडीशी कंपॅरिझन म्हणा किंवा काय त्यांनी वेगळं सांगितलंय असं बघायचा प्रयत्न करणार आहोत. इथे सुबोधानंदांनी क्षीण कल्मष या गोष्टीचा आतापर्यंत आपण जे काही विवेचन ऐकलंय, कल्मष म्हणजे एकंदर पाप किंवा दोष प्रवृत्ती घालवणं, ह्याचा खूपच एकदम वेगळ्या अंगाने विचार केलेला दिसला. आणि तो मला असं वाटलं की आपण नक्कीच समजून घ्यायला तुम्हालाही आवडेल. ते काय म्हणतात, कल्मषाची डेफिनेशन ते काय करतात ते सांगते. वेदांतानुसार प्रमाण व्यापारामध्ये बाधा आणणाऱ्या दोषांना कल्मष म्हटलं जातं. अशी मी पहिली कल्मषाची व्याख्या केली. आता प्रमाण व्यापार म्हणजे काय ते आधी बघू. मुळात प्रमाण म्हणजे काय? प्रमाण म्हणजे प्रमेचं साधन. प्रमा म्हणजे काय? यथार्थ ज्ञान. आणि यथार्थ ज्ञानाचं ते साधन त्याला म्हणायचं प्रमाण. मग प्रमाण आपल्या शास्त्रीय वेदांतामध्ये कुठली कुठली प्रमाण आपण ग्राह्य धरतो? एक तर प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण. इथे शब्द प्रमाण म्हणजेच श्रुती प्रमाण. शब्दाचं डेफिनेशन करतात आप्तवाक्यम प्रमाणम. आप्त कोण? थोडस हे तात्विक चर्चा आहे, पण शब्द कानावर पडू देत एवढ्यासाठी थोडक्यातच सांगते, त्याच्या आपण जास्त खोलात शिरायचं नाहीये. शब्द म्हणजे आप्तानी सांगितलेला उपदेश किंवा आप्तानी बोललेलं वाक्य. आणि आप्त कोण? आपण आप्तस्वकीय हा शब्द मराठीत पुष्कळ वेळेला वापरलेला आहे बघा. आप्त म्हणजे ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे, जो आपला हितचिंतक आहे, त्याला आपण आप्त म्हणतो. आणि म्हणून तो जे सांगतो त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, त्याला आपण प्रमाण म्हणतो. तर श्रुती जे सांगतात ते आपण प्रमाण म्हणतो, आणि श्रुतींना मानवाच्या कल्याणाची चिंता आहे, काळजी आहे, आणि ते आत्मकल्याणासाठी लोकांना उपदेश करत आहेत. श्रुती ग्रंथ, धर्मशास्त्रातले ग्रंथ, म्हणून आपण त्यांना प्रमाण मानतो आहोत. तर आता प्रमाण झालं, प्रमा झाली आणि प्रमाण झालं. आता प्रमाण व्यापार या शब्दाचा अर्थ अगदी सोपा आहे, ज्याला आपण श्रवण म्हणतो ते. श्रुती प्रमाणाचा व्यापार करायचा म्हणजे काय? आधी श्रुती काय म्हणतायत ते आधी ऐकायचं. पहिलं ऐकल्याशिवाय पुढे आपली गाडी सुरूच होणार नाही. ऐकणार, मग त्याच्यावर विचार करणार, मग त्याच्यावर अजून ध्यान साधना करणार. वेदांतामधल्या 3 साधना ज्या आपण बघितल्या, श्रवण, मनन आणि निधिध्यासन, त्याच्यातली पहिली जी श्रवण साधना आहे त्यालाच सुबोधानंद प्रमाण व्यापार असं वापरतात. श्रवण म्हटलं की आपल्याला पटकन कळतं. आयदर धर्मग्रंथांचं वाचन असेल
किंवा प्रवचन ऐकणं असेल त्याला आपण श्रवण म्हणतो. आता श्रवणाने काय होतं, तर श्रवणाने ज्या गोष्टीबद्दल आपल्याला काहीच माहिती नसतं, म्हणजे त्या गोष्टीबद्दल आपल्याला अज्ञान असतं, ते दूर होतं. म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होते आणि यथार्थ ज्ञान होण्यासाठीची वाटचाल सुरू होते. पुढे बरंच पुढचे पुढचे टप्पे आवश्यक आहेत. नुसतं श्रवण केलं की यथार्थ ज्ञान मिळेल का? नाही मिळणार. पण आधी काहीच माहिती नव्हतं, ते माहिती तर झालं. आता विचाराला खाद्य मिळालं. आता मी कशावर विचार करू, कशा प्रकारे विचार करू, इथे सुरुवात झालेली आहे. म्हणजे यथार्थ ज्ञानाकडे जाण्याची वाटचाल ही प्रमाण व्यापाराने सुरुवात होते. आणि आता ते म्हणतात की ह्या वाटचालीमध्ये बाधा आणणारे जे घटक आहेत, जे चित्तातले दोष आहेत, त्यांना कल्मष असं म्हणतात. तर त्यांनी 8 दोषांची एक भली मोठी यादीच दिलेली आहे. चंचलता, मनाची चंचलता, अभिमान, अश्रद्धा, अविनय, बहिर्मुखता, अनेकाग्रता, चित्ताची स्थूलता आणि कृतघ्नता. ह्या 10 दोषांची आपण अगदी एक एक 2-2 वाक्यात बघणार आहोत की हे दोष कसे आपल्याला श्रवणामध्ये अडथळा आणण्याचं काम कसं करतात. पहिल्यांदा चंचलता. चंचल व्यक्ती ही मुळात चांगल्या प्रकारे श्रवण करूच शकत नाही. तो एका जागी आधी बसूच शकत नाही. माझ्या ओळखीत एक जण आहेत, त्यांना म्हणजे वरकरणी, म्हणजे मला तरी वरकरणी हा शब्द मी वापरते तर असं वाटतं की खूप तुम्ही कुठे कुठे शिबिराला जाता, मग मला येऊन सांगा बरं का काय झालं ते. बरं म्हणते मी. त्या ते कधी कधी त्यांच्याकडे मग त्या सुरुवात मला सांगा ना तुम्ही काय शिकलात त्या शिबिरात. आणि मी सांगायला सुरुवात केली की थोड्यातच एक 2-4 वाक्य होतात न होतात तोपर्यंत काहीतरी त्यांना वेगळंच आठवतं. जरा थांबा हं, मी नंतर विसरेन म्हणून मी तुम्हाला हे सांगून घेते. मग तिकडे फाटक वाजलं का, अमुक झालं का, मग हळूहळू माझाही सांगण्यातला रस जातो आणि मी बोलायची थांबलीये हेही त्यांच्या लक्षात येत नाही त्याच्यानंतर. आणि त्या ज्या काही दुसऱ्या वेगळ्या विषयावर विषयांतर करून त्यांनी जे बोलायला सुरुवात केलेली असते त्याच्यात त्या मग्न सुद्धा होतात. म्हणजे आपण ह्यांना बोलवलं होतं खास या विषयावर सांगण्यासाठी, ऐकण्यासाठी, आणि या बोलायला सुरुवात केली होती. आपण यांना इंटरप्ट केलं आणि आता हा तो विषय राहूनच गेला. त्याचं कुठलं काही त्यांच्या गावीच नसतं. मी काय ह्याच्याबद्दल रागवत नाही. एकेकाचा स्वभाव म्हणजे ठीक आहे, त्यांना त्याची तितपतच आच होती म्हणून त्या तिथे थांबल्या. मी काय काही करून माझं ऐकाच असं मी नाही करायला जात. पण ही चंचलता जी असते ती श्रवणात कसा बाधा आणते हे त्याचं एक उदाहरण म्हणून मी फक्त हे सांगितलं. दुसरं अभिमान. श्रवण अभिमानाने काय होतं, तर श्रवण केल्यावर सुद्धा ऐकलेल्याचा स्वीकार तो अभिमान आपल्या अंगचा जो असतो तो होऊ देत नाही. आणि कधी कधी ऐकलेल्या विषयाचा उपहास किंवा उपेक्षा पण केली जाते. मग कशा कशाचा अभिमान असतो आपल्याला, हा हे काय मी तर आधी ऐकलंच आहे, मी खूप वाचलेलं आहे, मी खूप ऐकलेलं आहे, अमकी व्यक्ती जास्त छान बोलते, तू आता इथे आलायस ना ऐकायला, मग अमकी व्यक्ती कसं बोलते हे सोड ना, इथे लक्ष दे आणि ह्याच्यातून काही मिळतंय का बघू. जोपर्यंत आपण त्या व्यक्तीबद्दलचे ग्रजेस किंवा मी कसा ह्याच्यातला ज्ञानी आहे हे जोपर्यंत आपण बाजूला ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला आत्ताचा जो वेळ वापरायचा आहे तो वापरू शकत नाही. कारण तुमचं लक्षच लागत नाही आणि तुम्ही सगळं असं म्हणजे रिजेक्ट करत असता किंवा यू आर व्हेरी जजमेंटल अबाउट द स्पीकर अँड व्हॉट एव्हर ही स्पीक्स. तर जोपर्यंत तुम्ही तुमच्या जजमेंटच्या चष्म्यातून त्याच्याकडे बघत राहाल तर तुमच्या हाती काहीच लागणार नाही. पहिले तुमची क्लीन स्लेट असायला हवी ऍटलिस्ट फॉर दॅट ड्युरेशन. नंतर तुम्ही परत कम्पॅरिझन करा की हे बरोबर होतं, हे चूक होतं की नव्हतं, हे जास्त चांगलं होतं, हा वक्ता जास्त चांगला सांगत होता का, हा आता सांगतोय, हे सगळं नंतर. आत्ता ऐकताना बी देअर, रिस्पेक्ट दॅट पर्सन हु इज स्पीकिंग, आणि तर तुम्हाला तुम्हाला फायदा होईल. इट इज नथिंग फॉर द अदर पर्सन. त्या स्पीकरला आदर देणं हे त्या स्पीकरसाठी नाहीये, हे तुमच्यासाठी आहे. तुमचं श्रवण चांगलं व्हावं त्याच्यात अभिमानाने लुडबुड करू नये, ह्याच्यासाठी अभिमान बाजूला ठेवून श्रवण करायला पाहिजे. तिसरा मुद्दा आहे अश्रद्धा. ऐकलेल्या विषयी संशय उत्पन्न करून अश्रद्धा ही समर्पण वृत्तीमध्ये बाधा आणते. तेवढ्या पुरेस तर तुम्ही त्या व्यक्तीला सरेंडर असायला हवं. सरेंडर ही खूपच वरची टर्म आहे. आता आपण श्रवणापुरती ती मर्यादित करतो आहोत की मी फक्त मोकळ्या मनाने ऐकते आहे असं.
आणि तुमची श्रद्धा नसेल तर बाबा भले तुम्ही जाऊच नका तिथे, पण गेलात तर श्रद्धेने ऐका. पुढचा दोष आहे तो अविनय. अविनय काय करतो? तो गुरुच्या वात्सल्याला त्या शिष्याला पारखा करतो. कारण उद्धट शिष्य हा गुरुला कसा आवडेल? शक्यच नाही. आपण मागे पण बघितलं होतं, विद्या विनयेन शोभते. कधी बघितलं होतं आपण हे? याच अध्यायातला 18वा श्लोक जेव्हा आपण बघितलं होतं तेव्हा. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. कुठल्या कुठल्या बाबतीत आत्मज्ञानी पंडित हे समदर्शी असतात? त्यातली सुरुवात विद्या विनय संपन्न ब्राह्मण इथपासून केली होती. तेव्हा आपण खूप चर्चा केली होती की विद्या आणि विनय यांनी हातात हात घातला तरच त्या व्यक्तीला आपण ब्राह्मण म्हणू, किंवा ब्राह्मण म्हणून त्याला जे महत्व किंवा त्याला जो आदर द्यायचा आहे तो आपण तेव्हाच देऊ जर तो विद्या आणि विनय या दोन्हींनी युक्त असेल तर. खूप विद्वान आहे पण खूप गर्विष्ठ आहे तर आपल्याही मनात त्याच्याविषयी तेवढा आदर भावना निर्माण होऊच शकणार नाही. अगदी द्यायचा म्हटला आदर तरी आपण वरवर देऊ पण आतून येणार नाही आपल्याला तसं. त्यामुळे विद्या आणि विनय हे एकत्र असायला पाहिजेत, किंवा विनयाशिवाय विद्या मिळत नाही हे आपण कुठे बघितलं होतं? 4थ्या अध्यायातला 34वा श्लोक. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. ज्ञान कसं मिळवावं? गुरुकडे गेल्यानंतर कसं वागावं? इथे ते तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन आणि सेवया, याच्यामधले सेवया आणि प्रणिपातेन हे जे दोन सांगितलेले आहेत गोष्टी शिष्यानी कसं वागावं याच्यामध्ये, ते इथे फार महत्वाचे. पण तुमच्या मनात नम्रता असेल, मी नुसता नमस्कार केला, करण्यासाठी नमस्कार केला, पण मनातून तुम्ही असे आखडलेलेच आहात तर काही उपयोग नाही. ते गुरुला तुम्ही शरण जायला पाहिजे, गुरुविषयी तुम्हाला आदर वाटला पाहिजे आणि तो दाखवण्याचा प्रणिपात किंवा प्रत्यक्ष नमस्कार ही एक फक्त कृती आहे. मनात तो आदरभाव असला तर त्या कृतीला अर्थ आहे, तर नुसत्या कृतीला काहीच अर्थ नाही. आणि सेवा सेवा करायची असेल तर विनम्रता असल्याशिवाय सेवा होईल का? होऊच शकणार नाही. तेव्हा अविनय हा सुद्धा चित्तातला दोष हा श्रवणामध्ये. आता गुरुकडे गेल्यानंतर गुरु उपदेश करणार, त्याचं तुम्ही श्रवण करणार, ते शिकणार. पुढचं आहे बहिर्मुखता. आता आपल्याला आपण काय सध्या आत्मज्ञान या विषयाविषयी चालू आहे, तर आत्मज्ञानाचा अभ्यास किंवा आत्मज्ञान मिळण्याकरता आपल्याला आत जायचंय. तर बाहेरच्या सगळ्या याच्यातून आपण मुक्त झाल्याशिवाय आपली अंतरयात्रा ही सफल होऊ शकत नाही. त्यामुळे बहिर्मुखता ही अंतरयात्रेतला मोठा अडथळा आहे. अनेकाग्रता. अनेकाग्रतामुळे काय होतं? श्रवणात खंड पडतो. काही भाग ऐकला जातो तर काही भाग लक्ष दुसरीकडे गेल्यामुळे तो सुटतो आणि मग असं खंडित श्रवण आपल्याला पूर्ण जो काही इम्पॅक्ट असतो किंवा पूर्ण त्याचा जो उपयोग व्हायला हवा असतो तो होऊ देत नाही. मध्येच असं होतं ना कधी कधी की वेगळाच काहीतरी विचार आपल्या मनात येतो आणि आपण असतो म्हणजे आपण मनात तो विचार चालू असतो, आपण बसलेलो असतो, कान उघडे असतात, कानावर पडत असतं, पण तेवढा पोर्शन आपल्याला समजत नाही. असं होतं बघा, बरेच वेळेला होऊ शकतं. जर आपण कधी कामं अर्धवट ठेवून कुठे गेलो असो तर हे नक्की होतं अशा वेळेला. किंवा कोणीतरी येणार आहे आणि हे संपल्यानंतर लागलीच मला त्याला सामोरं जायचंय तर सबकॉन्शियस माइंड मध्ये त्याच्याविषयी थोडेसे विचार सुरू राहतात, तेव्हा आपलं शांत श्रवण होत नाही. आणि म्हणून श्रवण ना हे शिबिरांमध्ये जास्त चांगलं होतं जेव्हा जेवढं आपण घरातून करतो त्याच्यापेक्षा. घरामध्ये आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्या, एका दृष्टीने चांगलं आहे की नच होण्यापेक्षा ते होतं, ही गोष्ट नक्कीच स्वागतार्हच आहे, प्रश्नच नाही. पण शिबिरामध्ये जेव्हा जातो तो पूर्ण घरातली सगळी व्यवधानं तिथे बंद असतात. तुम्ही पूर्ण वेळ डोळे उघडल्यापासून सकाळपासून रात्रीपर्यंत त्याच पवित्र वातावरणामध्ये असता, तेव्हा तुमचं ज्या क्वालिटीचं श्रवण होतं ते तुमचं घरातून ती क्वालिटी येणं शक्यच नाही. कारण मध्येच कामवाली बाई येणार असते, तिला 4 गोष्टी सांगायच्या असतात, तिने हे केलं का नाही, असंख्य गोष्टी आपल्या डोक्यात साईड बाय साईड चालू राहतात. तर अनेकाग्रता हा एक श्रवणामधला मोठा अडथळा. चित्ताची स्थूलता किंवा जडता जेव्हा असेल, हा दोष असेल चित्तामध्ये, तर सूक्ष्म विषयाचं ग्रहण होऊ शकत नाही, बारकावे लक्षात येत नाही. पुन्हा पुन्हा तरी सांगे तरी काहीतरी थोडंसं नाही बाबा समजलं किंवा असं एकदा विसरतं तरी,
किंवा लक्षात तरी येत नाही, पुन्हा पुन्हा शंका त्याच पडतात, असं होतं. आणि सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे कृतघ्नता. कृतघ्नता काय करत असेल तर 3 प्रकारच्या कृपांपासून साधकाला वंचित ठेवते. तर कुठल्या कृपा? शास्त्रकृपा, गुरुकृपा आणि ईशकृपा. या 3 कृपांना हानी पोचवणारा हा फार वाईट असा दोष आहे. मुळात ईश्वराचं अस्तित्व मानणं आणि त्यांनी आपल्यावर जे काही आपल्यासाठी आपल्या आयुष्यात जे काही परमेश्वराने आतापर्यंत केलेलं आहे ते कृपा म्हणून समजणं हे सुद्धा आवश्यक आहे. तर ते आपण गृहीतच धरतो. जे चांगलं झालेलं असतं त्याच्याविषयी आपल्या मनात काहीच ते उचलायचं आणि खिडकीतनं फेकून देत, हा ते काय राहायलाच पाहिजे, त्याच्यात काय विशेष आहे. ते ज्यांच्याकडे नसतं त्यांच्याकडे पाहिलं की आपल्याला कळतं की हो ते माझ्याकडे आहे म्हणजे ते सुद्धा खूप विशेष आहे आणि ही ईश्वराने मोठी कृपाच केलेली आहे. पण आपण बहुधा त्याच्याकडे कानाडोळा करताना दिसतो. किंवा शास्त्रांचं, शास्त्रीय ग्रंथांच्या बद्दल आदर. शास्त्र जर लिहून ठेवली नसती वेगवेगळ्या पंडितांनी श्रुती ग्रंथ, तर आतापर्यंत आपल्यापर्यंत या पिढीपर्यंत हे ज्ञान पोचलं तरी असतं का? शंकराचार्यांनी जी भाष्य लिहिली आहेत इतकी सुंदर आहेत, आपल्याला उपनिषद कळायला फार अवघड जातात, पण त्याच्यावर त्यांच्या भाष्यामध्ये भाष्यकार श्रीमद शंकराचार्यांनी जो काही प्रकाश टाकलाय, एकेका शब्दाचं त्यांनी जे काही त्याच्यावर विवेचन केलंय आणि तुम्हाला उलगडून दाखवलंय, त्याच्यामुळे ते तुम्हाला समजतं. हा आधार नसता तर आपण काय केलं असतं? तेव्हा त्यांचे सुद्धा उपकार स्मरले पाहिजेत. ही कृपा आहे शास्त्र ग्रंथांची. ब्रह्मसूत्र यांनी लिहिली, व्यासांनी लिहिली. काय केलं त्यांनी ब्रह्मसूत्रामध्ये? सगळ्या उपनिषदांचं सार आणि सगळं उपनिषद कशी एकच गोष्ट पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगतायत हे त्यांनी ब्रह्मसूत्र लिहून सगळ्या जगापर्यंत पोहोचवलं. हे जर त्यांनी काम केलं नसतं तर काय झालं असतं? अरे या उपनिषदात तर असं सांगितलंय, त्या उपनिषदात आणखीन भलतंच काहीतरी सांगितलंय, असे वादविवाद वाजले असते. पण जरी भाषा निराळी असली, सांगायची पद्धत निराळी असली, तरी सगळ्यांना एकच सांगितलंय, एकच गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. हे व्यासांनी ब्रह्मसूत्र लिहून आपल्यापर्यंत पोहोचवलं. ही केवढी व्यासांची आणि त्या ब्रह्मसूत्राची आपल्यावरती कृपा आहे की नाही? तर पहिला आपण ईश्वराची कृपा बघितली, शास्त्रांची कृपा बघितली आणि ती शास्त्र आपल्याला जे समजावून देतात ते आपले गुरु, त्यांचीही आपल्यावरती कृपा आहे. आणि ती कृपा जर आधी आपण ओळखली नाही तर त्याच्याविषयी आपण कृतज्ञता कशी कशी व्यक्त होणार आपल्या वागण्यातून, बोलण्यातून. त्यामुळे कृतज्ञता किंवा ग्रॅटिट्यूड ही इतका महत्वाचा गुण आहे की तो त्याच्यामुळे या 3ही कृपा आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. असं ते हॅपी थॉट्सचे सरश्री म्हणून जे आहेत त्यांच्या एका भाषणामध्ये मी फार ते गमतीशीर वाक्य पुन्हा पुन्हा म्हणायचे कि ईश्वर की तो कृपा हो रही है लेकिन हम अपना अपना छाता लेके घूम रहे हैं. अपना अपना छाता म्हणजे कुठला? आपल्या अभिमानाचा, अहंकाराचा. ती कृपा आम्ही पोचूच देत नाही आमच्यापर्यंत. वर्षाव होतोय पण अहंकाराचा छत्री जोपर्यंत मी बाजूला टाकत नाही तोपर्यंत तो वर्षाव तुमच्यापर्यंत कसा पोचेल? तर ह्या कृतज्ञतेचा छाता आपण बाजूला केल्याशिवाय ती कृपा आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. तर हे आपण 8 जे दोष बघितले ते ते कल्मश सगळी निघून गेल्यानंतर तुम्ही आत्मज्ञानासाठी म्हणजे पहिलं श्रवणासाठी पूर्ण तयार व्हा. आता क्षीण कल्मषाचा माधवानंद क्षीण कल्मषाबद्दल काय बोलतात हे सुद्धा आपण बघूया. हा एकदम वेगळा विचार होता जो सुबोधानंदांनी मांडला होता आणि आपण सगळे श्रवण करतो आहोत. आता निरंतर आपल्या भगवद्गीतेचं श्रवणच चाललेलं आहे. तर ते श्रवण अधिक चांगलं व्हावं यासाठी हा विचार आपल्याला मदत करणारा ठरेल म्हणून मी हा मुद्दाम तुमच्यापर्यंत पोहोचवायचा ठरवलं. आता जे इतके दिवस आपण कल्मष या विषयी बोललो होतो त्याच्याशी थोडंसं जवळचं असं आपल्याला माधवानंदांचे विचार आपल्याला पटकन लक्षात येतील की ते म्हणतात की कल्मष ह्याला अर्थाच्या विविध छटा आहेत. जनरली ज्याला आपण पापकर्म म्हणतो, पाप किंवा उपभोग दृष्टी, मोह, सांसारिकता, देहभाव आणि या सगळ्यांच्या मुळाशी किंवा पाठीमागे असलेलं आत्मस्वरूपाचं अज्ञान, ह्या सगळ्याला कल्मष असं म्हणायचं.
आणि ज्ञानाच्या दृष्टीने हे सगळं मनाचं मालिन्य आहे. मग हे कल्मश कशामुळे दूर होऊ शकतं? तर अनेक प्रकारच्या उपासना आपण करतो, चिंतन करतो. उपासना, चिंतन, श्रवण यांनी प्रयत्नपूर्वक हे कल्मश हे हळूहळू कमी कमी होत जाऊन आपल्याला तत्व स्वरूपाशी जोडलं जायला हळूहळू जमायला लागेल. आणि मग जेव्हा हे जमेल, तत्व स्वरूपाशी चित्त आपलं जास्त काळ आणि जास्त चांगल्या प्रकारे संबंधित होऊन राहील, तेव्हा मग आपोआपच आपण शरीर सापेक्षता, संसार सापेक्षता आणि काळ सापेक्षता ह्याच्यातून बाहेर पडू. म्हणजे काय? आपण प्रत्येक गोष्ट शरीराच्या संदर्भात बघतो. शरीराला अनुकूल का प्रतिकूल, संसारातल्या परिस्थितींच्या चष्म्यातून किंवा फ्रेममधून बघतो, किंवा भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ ह्याच्यामधून बघतो. काल मला कशाने सुख झालं होतं, आज कशाने होतंय, उद्या कशाने होईल. आणि असं म्हणतात की आपला जो पेंड्युलम असतो तो वर्तमान काळात कमी आणि भूतकाळात आणि भविष्य काळात जास्त. आपण निम्मा वेळ भूतकाळात असतो, उरलेला वेळ भविष्य काळात असतो, आणि एक क्षणभरच वर्तमान काळात असतो. आणि अध्यात्मामध्ये उलट व्हायला हवं. भूतकाळ कमी, भविष्यकाळ कमी नकोच, म्हणजे वर्तमान काळात जास्त असं व्हायला हवं. ह्याला मी काळ सापेक्ष जे म्हणते, काळ सापेक्षता कमी होणं, जास्तीत जास्त तुम्ही वर्तमान काळात टिकून राहणं. हे केल्यामुळे काय होतं? निरपेक्ष आणि निर्विषय अशा आत्मसुखामध्ये चित्त राहायला लागतं. जोपर्यंत मी पास्ट आणि फ्युचर मध्ये जात राहाल, वस्तूंमध्ये अडकत राहाल, किंवा शरीराला काय आवडतंय नावडतंय ह्याच्यामध्ये राहाल, तोपर्यंत ते सापेक्ष सुख दुःखामध्ये तुम्ही अडकून राहाल. आणि आत्मसुख हे कसं आहे? तर ते निरपेक्ष आहे. त्याला कुठल्याही या अपेक्षांच्या पलीकडचं आहे. आणि मग अशा ज्या व्यक्ती असतात, ज्या निरपेक्ष आणि निर्विषय सुखामध्ये रमणाऱ्या होतात, कारण त्यांची कल्मश गेलेली असतात, त्या कशा होतात? आपोआपच त्या व्यक्ती शांत आणि प्रसन्न चित्ताच्या असतात, की त्यांच्या तुम्ही सान्निध्यात गेलात की तुम्हाला सुद्धा त्या प्रसन्नतेचा अनुभव येतो, की तुम्हाला पण शांत वाटतं, प्रसन्न वाटतं. त्यांच्या जवळ बसावं, त्यांच्याशी बोलावं, किंवा नुसतं त्यांच्या बरोबर राहावं, त्यांनी सुद्धा आपल्याला छान वाटतं. हीच गोष्ट त्याला प्रसन्नतेला प्रसाद म्हणतात संस्कृतमध्ये. आणि दुसऱ्या अध्यायामधला 65वा श्लोक आपल्याला प्रसन्नतेचं महात्म्य सांगून गेलेला आहे मागे. त्याचा पुन्हा एकदा आपण उजळणी म्हणजे नुसतं म्हणणार आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठती. कल्मश गेल्याचा परिणाम काय आहे? तर प्रसन्नता आहे. आणि प्रसन्नतेने काय होतं? तर सर्व दुःखांना उतारा, दुःख तुमच्यापासून दूरच राहतात. आणि त्याच्यामुळे तुमची बुद्धी ही शांत आणि म्हणजे मन शांत आणि बुद्धी स्थिर राहते. हा प्रसन्नतेचा उपयोग. आणि प्रसन्नता कशामुळे मिळणार आहे? क्षीण कल्मश झाल्यामुळे. म्हणजे हे सगळे देहभाव, जसा अज्ञान, देहभाव कमी झाल्यामुळे. आता पुढचा छिन्नद्वैधा. छिन्नद्वैधा हा इथे सुद्धा आपण सुबोधानंद आणि माधवानंद अशा दोन विद्वानांचे त्याच्यावरचा विचार ऐकणार आहोत. आता सुबोधानंदांचं आपण पहिल्यांदा बघूयात, कारण ते थोडस निराळं आहे. पहिलं आपण आता त्यांचं श्रवणाबद्दलचे विचार ऐकले. तर श्रवणानंतर काय येतं? मनन. तर आता मननातलं तत्व दाखवण्यासाठी छिन्नद्वैधा हा शब्द हा भगवंतांनी वापरलाय असं सुबोधानंद म्हणतात. आता पहिल्यांदा मनन म्हणजे काय ते थोडंसं समजून घेऊया. श्रवण करताना आपण समोर पुस्तक ठेवलेलं असतं, किंवा आपण प्रवचनकर्त्याच्या समोर बसून ऐकत असतो. म्हणजे आपल्याला एक आधार असतो, श्रवणाला एक आधार लागतो. म्हणजे शास्त्रीय ग्रंथाचा तरी, किंवा तुम्ही काय मोबाईल किंवा कॉम्प्युटर किंवा जिथून कुठून प्रवचन ऐकत असतात किंवा प्रत्यक्ष प्रवचनाला गेला असाल तर तिथे. तर मननाचा काय करता? मनन कधी सुरू होतं? जेव्हा श्रवण संपतं तेव्हा. मी वाचलं, एक पुस्तक वाचलं, आता मी पुस्तक मिटून बाजूला ठेवलं, किंवा प्रवचनाचा व्हिडिओ मी ऐकला, आता मी तो बंद करून आता थांबले, आता मी त्याच्यावर मनन करायला बसले. तेव्हा मी आठवते की मी काय काय ऐकलं, त्याच्यातलं माझ्या लक्षात किती राहिलं, लक्षात राहिलं तर मला किती समजलं. मग तेव्हा जेव्हा आपण अशा प्रकारे ग्रंथाचा किंवा
त्या व्हिडिओचा आधार बाजूला करतो आणि आधाराशिवाय जेव्हा विचार करायला लागतो एखाद्या गोष्टीचा, तेव्हा त्याला मनन म्हणतात. आणि त्या मननाच्या वेळेला आपल्या मनात संशय यायला लागतात. काहीतरी त्याच्यानंतर म्हणल्या होत्या, काय ते मला आठवत नाहीये. ही स्टेज तर बहुतेकांना येते, की काहीतरी छिन्नद्वैधाबद्दल म्हणल्या होत्या. सुबोधानंद असं काहीतरी म्हणले होते, माधवानंद काय ते आठवत नाही. असं तरी होतं किंवा हे म्हणले होते, पण मला दोन्हीतला फरक कळला नाही, असं आपलं नंतर लक्षात येतं. श्रवणामध्ये असं होत नाही का? होऊ शकतं. श्रवणामध्ये सुद्धा मनामध्ये संशय येऊ शकतात. पण श्रवणात काय होतं, आपण पुढे जात असतो. ती व्यक्ती पुढे बोलत असते, तेव्हा आपण पुढचं ऐकण्याच्या नादात जे संशय आपल्या मनात आलेले असतात, त्याच्यावर आपण काही काम करत नाही. की त्याचा तो संशय फेडू आणि मग पुढे जाऊ. याला वेळच नसतो आपल्याला. त्यामुळे ते संशय तसेच बाजूला सारले जातात. पुन्हा त्याच्यावर विचार केला जातोच असं नाही. श्रवणाच्या दरम्यान. हं. त्यामुळे त्या कधी-कधी विसरतात ते. असं होतं ना, कधी-कधी स्फुरतं. आपण पटकन जर लिहून नाही ठेवलं, तर नंतर नाही आठवत आपल्याला तो मुद्दा. असं पण होऊ शकतं. तर मननाच्या वेळी मात्र हे संशय स्पष्टपणे तुमच्या समोर येतात. मग त्याच्यावर तुम्ही लिहून विचार करून तुम्हाला तेवढा वेळ अवधी असतो. तेव्हा शास्त्रीय ग्रंथांच्या आधाराखेरीज जेव्हा आपण ते विचार आपल्या मनामध्ये पूर्ण गोळवतो, तेव्हा त्या विचार मंथन रूपी साधनेतून मग हळूहळू त्याच्यावर आपण कामही करतो. नुसतंच विचार मंथन करतो असं नाही. पुन्हा तो व्हिडिओ पुन्हा मागे जाऊन ऐकू किंवा ते पुस्तक पुन्हा वाचू. कधी कधी असं होतं की पहिल्या रिडिंग मध्ये ज्या गोष्टी लक्षात येत नाही, त्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रिडिंग मध्ये येतात. आपोआप येतात. कोणी सांगणारं नसलं तरी सुद्धा आपल्यालाच थोडं जास्त उलगडतं. हे सगळं मननामध्येच येतं. गोईंग बॅक अगेन आणि रिफरिंग द सेम बुक किंवा सेम व्हिडिओ, हे सुद्धा मननामध्येच येतं. आणि तेव्हा असा जेव्हा प्रयत्न होतो मननाचा, तेव्हा मग ते संशयाचं धुकं विरत जातं. आणि मग जी संशय विरहित अशी स्थिती, हा आत्ता मला हे नीट कळलं, अशी जी स्थिती येते, त्याला छिन्नद्वैधाः असं म्हणायचं. हे झालं सुबोधानंदांचं. आता आपण माधवानंदांचं बघूयात. ते काय म्हणतात? आतापर्यंत आपण कसं हे बघितलं क्षीण कलमशहाचं, त्याच्याच पुढे की बुद्धीच्या निश्चयामध्ये जेव्हा विविधता किंवा द्विविधता, दोन वेगळे शब्द वापरले बरं का, ऐकताना थोडे सिमिलर वाटतील. द्विविधता किंवा विविधता. विविधता म्हणजे अनेक विकल्प असणे, 4-5 गोष्टी ऍट अ टाइम वाटणे. आणि द्विविधा म्हणजे दोनच गोष्टी पुढे असणे, हे करू का ते करू, हे सोडू का ते सोडू, हे बरोबर का ते बरोबर. जेव्हा दोनच असतात बहुतेक वेळेला, तेव्हा द्विविधा मिळतात. द्वंद्व असा आपण हाही शब्द पुष्कळ वेळेला ऐकलेला. तर हे आध्यात्मिक प्रवासामध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये होत असतं. आता आध्यात्मिक प्रवास म्हणजे तरी काय, तर रामदासांनी आपल्या मनाच्या श्लोकामध्ये अगदी थोडक्यात त्याची व्याख्या केली. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत पोहोचणं म्हणजे आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास जेव्हा सुरू होतो किंवा सुरू होण्याच्या आधी आपण कसे असतो, आपण म्हणजे साधक. जो आध्यात्मिक प्रवास आता सुरू करणार आहे, तर प्रवासाच्या आधी तो कसा असतो, तर तो एखाद्या विशिष्ट शरीराचा, नावारूपाचा, अशी संस्काराची अशी ती एक व्यक्ती असते. त्याला, त्या संस्कारांना, त्याच्या सगळ्या नावारूपाला, जातीला किंवा आई वडील कसे, ह्या सगळ्यांना अनुसरून त्याच्या काही ऐहिक सुखाच्या किंवा मोठेपणाच्या अशा काही कल्पना, काही इच्छा अशा असतात. नंतर त्याच्या म्हणून ज्या गोष्टी असतात, त्याच्यावर त्याचं प्रेम आणि त्याचा मालकी हक्क, म्हणजे त्याला आपण सत्ता म्हणतो. माझं आहे, माझं घर, माझं पुस्तक, माझं जे काही असेल ते माझा स्वभाव असा आहे, असं ते सगळं मी माझ्यामध्ये तो अडकलेला असतो. म्हणजे एकंदरीतच कामना, अहंकार आणि ममत्व ह्याच्या सहित एक त्याचं व्यक्तिमत्व काहीतरी असतं. आणि ते व्यक्तिमत्व म्हणून जीवन उपभोगण्याची त्याची काही एक स्टाईल असते, त्याची प्रवृत्ती असते. त्याला ह्या गोष्टी आवडतात, तो ह्या गोष्टी करतो, त्याचं अमुक रुटीन असतं, त्याचे नातेसंबंधी असतात, त्यांच्याकडनं त्यांच्या काही अपेक्षा असतात. असं त्याचं एक सामान्य माणसाचं म्हणून एक व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाला अनुकूल असं त्याचं वागणं
चालू असतं. अशात तो कधीतरी कुठल्या तरी कारणामुळे अध्यात्माकडे वळतो आणि मग त्या मीला म्हणजे व्यक्तिमत्वासहित मीला योग्य मार्गदर्शन, साधना आणि चिंतन ह्याच्यासह तो जेव्हा आत्मज्ञानाकडे वाटचाल करायला लागतो तेव्हा देह आणि व्यक्तिमत्व याच्याशी संबंधित जीवनामध्ये त्याला पुन्हा पुन्हा बऱ्याच गोष्टींवर द्वंद्व निर्माण होतो की ज्ञानप्राप्तीचा उद्देश आपण उगीच तर धरलेला नाही ना. म्हणजे आपलं चाललंय ते बरोबर चाललंय का? ऐहिक जीवनाच्या सुखाला आपण पारखे तर नाही होणार ना. ऐहिक उपभोगामध्ये काय बरं वाईट आहे? कशासाठी आपण या भानगडीत पडलोय? ज्ञानाने असं काय मोठं मिळणार आहे? अशा शंका, कुशंका, त्याला खरं कुशंकाच म्हटलं पाहिजे, अशा कुशंका आपल्या मनामध्ये द्वंद्व निर्माण करतात आणि ह्याला आपली बुद्धी जशी असते तशी इतर पण असतात. तू या वयात काय हे करतोयस रे? ते सगळं नंतर कर 60व्या वर्षानंतर. अशी जी बोलणी आपल्या कानावर पडत असतात. मी बघ कसा मजेत आहे. आपल्याला काही नाही, आपण मस्त खाऊन पिऊन मज्जा करतो. आपण कोणाचं वाईट करत नाही, पण आम्ही मज्जा करतो. हा, मग खरंच की कोणाचं वाईट नाही केलं तर ते पुरेसं आहे. मग एवढं देवधर्म करणं, जप जाप करणं, ज्ञान वगैरे करणं हे कशाला? आपणही मजेत जीवन जगूयात की. असं त्या संगतीमुळे किंवा असं जे काही आपल्या कानावर पडतं त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये द्वंद्व निर्माण होतात. पण तुमच्या भाग्यात असेल आणि तुमच्या संस्काराने तुम्ही सत्संगतीत जास्त वावरत असाल, म्हणूनच इथे सत्संगतीचा महिमा पुन्हा येतो बरं का. तुमची संगती जशी असेल ना तसे तुमचे विचार भरकटतात किंवा मार्गावर राहतात. संगती चुकीची असेल तर ते भरकटतात आणि चांगली संगती असेल तर भरकटलेले पुन्हा मार्गावर सुद्धा यायला मदत होते. आणि मुळात मूळ स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेणं ही एक उन्नत होणाऱ्या माणसाची एक नैसर्गिक ओढ असते. त्याला हे प्रश्न पडत असतात, मी कुठून आलो? मी याच घरात का जन्माला आलो? मला जे मिळालं ते इतरांना मिळत नाहीये किंवा त्याला जे मिळतंय ते मला का मिळत नाहीये? आम्ही दोघांनी सारखाच अभ्यास केला पण मला अपयश का आलं? असे प्रश्न आपल्याला पडत असतात. तेव्हा आपण कुठेतरी कुठल्या ना कुठल्या तरी कारणामुळे, निमित्तामुळे आपण आपल्या सोर्सकडे वळतो. एवढी पुरेसं आपल्याला जर पोषक वातावरण मिळालं किंवा तशा व्यक्ती आपल्या आजूबाजूला असल्या आणि आपलं पूर्वसंचित असलं, ईशकृपा असेल तर आपण त्या आध्यात्मिक प्रवासाला कधी कधी सुरुवात करतो. आणि मग तेव्हा मी म्हणलं तसं सत्संगती, योग्य मार्गदर्शन, योग्य वेळी हे तर त्याच्यामध्ये महत्वाचे घटक आहेतच. आणि मग हे करता करता स्वरूपानुसंधान करण्याची प्रक्रिया आपल्याला गुरुकडून समजली ती आपण फॉलो केली, म्हणजे सिन्सिअरली फॉलो केली. त्याची साधना निरंतरपणे केली. म्हणजे आज केली, मग 10 दिवस नाही केली, कारण न सांगता आपण खरोखरच ती केली व्यवस्थित, तर मग ती स्वरूपानुसंधानाची जी ती प्रक्रिया आहे ती आपल्याला नीट जमायला लागते. आणि मग आपला एक बुद्धीचा निश्चय होतो. काय निश्चय होतो? की हो, आत्मज्ञान प्राप्त करणं हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे. आणि मग त्याच्यासाठी जसं काही पूरक आचरण किंवा जी काही साधना मला करायची आहे ती मला करायचीच आहे. हा एकदा निश्चय झाला की मग तुमच्या खऱ्या अर्थाने छिन्नद्वैधा होण्याकडे वाटचाल सुरू होते. अर्थात एकदा तुम्हाला ही दिशा मिळाली निश्चयाने की तुमच्या अंतःकरणाच्या विकासाची दिशा तुमची योग्य प्रकारे वाटचाल घडवून आणते. पण अगदी शेवटच्या टप्प्यात सुद्धा जेव्हा सूक्ष्म ज्ञानधारणांचं आकलन पूर्ण करण्याची क्षमता तुमची अजून तेवढी डेव्हलप झालेली नाही, तर त्याही ठिकाणी तुम्हाला थोड्या थोड्या शंका मनामध्ये निर्माण येऊ शकतात किंवा थोडंसं मनामध्ये द्वंद्व राहू शकतं की मी इतके दिवस हे केलं तरी माझं हे का होत नाहीये. अशा स्वरूपाची तरी शंका आपल्याला पुष्कळ वेळेला येतेच येते. तर ह्याच्यामध्ये श्रद्धा एकतर गुरुवरची, गुरुनी सांगितलंय ना म्हणजे होईल. मनाचा निग्रह, की आतापर्यंत जरी मला असं वाटतंय की अपयश आलंय किंवा यश दिसतच नाहीये तरी सुद्धा हे मला निग्रहाने करायचं. तिथे मन खंबीर ठेवणं आणि मध्ये सोडून न देणं. श्रद्धा, निग्रह, ध्यान साधना किंवा इतर काही गुरूंनी सांगितलेल्या असतील इतर पूरक साधना, पूरक उपासना असं म्हणू शकतो. आणि मुख्य म्हणजे स्वरूपाचं अनुसंधान. या मार्गाने ज्ञानाची वाटचाल करता करता सहज घडणारी गोष्ट आहे. करणं या इथपर्यंत आहे. करता करता मग कधीतरी चित्त हे स्वरूपाकार म्हणजे स्वमध्ये स्थित व्हायला लागतं. आणि त्यावेळेला ह्याचा परिणाम म्हणून
मग चित्त सगळ्याच बाबतीत निर्द्वंद्व, संशयरहित किंवा निस्संदेह असं होऊन जातं. ती जी स्थिती आहे ती ही छिन्नद्वैधा या पदानी व्यक्त केलेली आहे. तेव्हा आता हे आपण ऋषींच्या पात्रता निकष बघतोय की नाही. तर ज्ञानमार्गी साधक आणि सिद्ध किंवा आता हे आत्मदर्शी सम्यकदर्शी ऋषी ह्यांच्यामधला फरक काय आहे तो समर्थांनी एकाच शब्दात मांडलाय. तो शब्द कुठला आहे? निसंदिग्धता किंवा पूर्ण खात्री. आत्मस्वरूपाच्या ज्ञानाविषयी असलेली संदिग्धता या आत्मज्ञानाच्या वाटचालीत कमी कमी होत जाऊन पूर्ण निसंदिग्धता किंवा खात्री पडते की हो, तेव्हा तो साधकातून सिद्ध किंवा ऋषी म्हणवतो. दासबोधातली एक छान ओवी आहे. साधकासी संदेह वृत्ती पुढे होतसे निवृत्ती, या कारणे निसंदेह श्रोती साधू ओळखावा. संदेह वृत्ती आहे तोपर्यंत तुम्ही साधकावस्थेमध्ये आहात, पण नंतर तुमच्या संदेहांची काय झाली? निवृत्ती. आणि मग तुम्ही कसे झालात? निसंदेह. आणि जेव्हा तुम्ही निसंदेह झालात तेव्हा तुम्ही साधू, जो निसंदेह झाला तो साधू म्हणून ओळखला जातो. इथे त्याला आपण या श्लोकामध्ये ऋषी असं म्हणतो. आणि ही निसंदिग्धता येण्यासाठी काही नाही, अखंड स्वरूपाच्या अनुसंधानाची साधना समजून घेऊन आणि श्रद्धापूर्वक करत राहणं एवढाच एकमेव साधकाच्या हातात आहे ती गोष्ट. आता पुढचा, पहिले आपण दोन बघितले. आता क्षीण कल्मषः बघितलं आणि छिन्नद्वैधः बघितलं. आता यतात्मानः. तर यतात्मानः हा सामासिक शब्द येतात. दोन शब्द दिसतात, यत आणि आत्मानः. यत म्हणजे नियंत्रित करणे आणि आत्मा म्हणजे अंतःकरण. आता अंतःकरण नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणारा अशी साधकाची स्थिती असते. पण आता हे सिद्ध पुरुषाचं लक्षण म्हणून बघायचं झालं तर त्याचा अर्थ कसा घ्यायचा? की ज्याच्या अंतःकरणाच्या वृत्ती छान नियंत्रित होऊन गेलेल्या आहेत आणि जो आत्मस्वरूपी स्थित आहे तो यतात्मा. आता आपण प्रत्येक लक्षण जरी ज्ञानीचं असलं तरी साधकाच्या दृष्टीने सुद्धा बघतोय. कारण ही नुसती ज्ञानीची लक्षणं ऐकून आपल्याला काही फायदा नाहीये. त्या लक्षणांपर्यंत आपण कसं पोचायचं ह्याचा विचार हा आपल्यासाठी जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे अंतःकरणाची हे नियंत्रण कसं करायचं याविषयी आपण थोडासा विचार करणं किंवा सजग असणं हे गरजेचं आहे. कारण अंतःकरणामध्ये कोणत्या वेळेला कोणत्या वृत्ती उठतील हे कोणीच कधी सांगू शकत नाही. तुमच्या शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती, आजूबाजूची परिस्थिती, स्मृती ह्याच्यानुसार कुठल्याही वृत्ती ह्या अंतःकरणावरती वेगवेगळ्या वृत्ती सतत उठतच राहतात. आणि या वृत्तीमुळे साधक हा बराचसा विचलित होतो. का विचलित होतो? कारण त्या वृत्तीला तो साधक प्रतिक्रिया देतो. आणि ती प्रतिक्रिया दोन प्रकारची असते, म्हणजे दोन पैकी एक प्रकारची असते. आयदर तो प्रतिसाद देतो किंवा त्या वृत्तीचा प्रतिकार करतो. राग द्वेष, प्रतिकार किंवा प्रतिसाद या स्वरूपाची ती प्रतिक्रिया तो देत राहतो. त्याच्यामुळे तो विचलित होतो. मग आता नियंत्रण करताना काय करायचंय? तर आपला जो काही उद्देश असेल त्या उद्देशाला अनुकूल असलेल्या जेवढ्या वृत्ती असतील तेवढ्याच वृत्ती चित्तावर राहू द्यायच्या आणि त्रास देणाऱ्या, आपल्याला उद्देशापासून भरकटवणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्या शांत करायच्या, सोडून द्यायच्या किंवा विवेकाने त्या प्रतिबंधित करायच्या, त्या थांबवायच्या, मर्यादित करायच्या, कमी करायच्या. हे सगळं वृत्तीच्या नियंत्रण करण्याच्या प्रक्रियेचं स्वरूप असतं. ह्याच्यामध्ये साधकांनी जर स्ववर अवधान ठेवण्याची किंवा ईश्वर तत्वावर श्रद्धा ठेवण्याची किंवा त्याच्याशी जोडलं राहण्याची जर कला अवगत केली किंवा साधली तर त्याला हे वृत्तींचं नियंत्रण अगदी सोपं होऊन जातं. हा मुद्दा आपण वारंवार पुष्कळ वेळेला बघितलेला आहे. अगदी आपण शक्नोती हैवय सोडून प्राक शरीर विमोक्षणा कामक्रोधोद्भवम वेगम सयुक्त ससुखी नरः. या श्लोकाच्या दरम्यान आपण त्या लोकल मधलं जे उदाहरण घेतलं होतं की कामक्रोधांच्या वृत्ती उठल्या की त्यांच्या धक्क्यांनी आपण भलत्याच स्टेशनवरती ढकललं जायला नको असेल तर आपण स्वच्या त्या कडीला घट्ट धरून राहिलं पाहिजे. ते घट्ट धरून राहिलं तर आपण फेकले जाणार नाही. म्हणजे त्या वृत्तींचा आपल्यावर जो
वाईट परिणाम होतो तो होणार नाही. आता सिद्ध पुरुष हा त्याच्यामध्ये तरबेजच असतो, त्यामुळे त्याच्याही मनामध्ये वृत्ती कधीच उत्पन्न होत नाही असं नाही, पण तो त्यांना कुठलाच प्रतिसाद देत नाही. तो प्रतिसादही देत नाही की प्रतिकारही करत नाही. तो अवधान स्ववर ठेवून असतो आणि त्यामुळे त्या वेगवेगळ्या निर्माण होणाऱ्या वृत्तींची जोडलं जाणं आणि मग त्यांचं निराकरण करून त्याच्यापासून सुटणं, ही जी सगळी धडपड जी साधक अवस्थेमध्ये असते ती त्याची पूर्णपणे संपलेली असते. एकतर त्याच्या अंतःकरणामध्ये वेड्यावाकड्या वृत्ती खूप कमी प्रमाणामध्ये उठतात आणि ज्या त्या प्रसंगाला आवश्यक अशाच वृत्ती त्याच्या मनामध्ये उठतात आणि अंतःकरणाची त्याच्या सिद्ध पुरुषाच्या अंतःकरणाची एकूणच वृत्ती ही वृत्ती निर्माण करण्याची जी प्रवृत्ती असते त्याची बदललेली असते. ते त्याचं अंतःकरण हे कसं झालेलं असतं, निवृत्तीपर, कमीत कमी वृत्ती, आवश्यक तेवढ्याच वृत्ती, आवश्यक तेवढा वेळच, त्यांचं काम झालं की परत शांत. आपली जशी गिरमिटं चालू राहतात ना डोक्यात, की ते झाल्यानंतर व्हायच्या आधी आणि करताना अखंड आपलं गरगर 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 चालूच असतं. ते थांबवायला पाहिजे. ते इथे यतात मानः हे सांगतं. यतात मानः म्हणजे काय, तर ही गरगर थांबली पाहिजे. वृत्तींच्या शिवाय आपण काम करू शकणार नाही. त्यामुळे काम करायला आवश्यक तेवढ्या वृत्ती या प्रत्येकालाच हव्यात, आपल्यालाही हव्यात, पण त्याच्या चक्रव्यूहामध्ये न सापडणं, ह्याच्यासाठी ही ध्यान साधना किंवा स्वचं अनुसंधान ह्याचा जो प्रयत्न आहे तो पुन्हा पुन्हा केल्यामुळे ते आपल्याला हळूहळू जमू शकतं. आता रामसुखदास या यतात्मानाबद्दल काय म्हणतायत, त्यांनी एकदम समक केलंय थोडक्यात, की तो छिन्नद्वैधा आहे. रामसुखदास त्याचा आधार घेतात पहिल्या लक्षणाचा, की त्यामुळे सत्य तत्व जे नित्य आहे त्याच्या प्राप्तीचा ह्या ऋषीचा निश्चय हा दृढ झालेला आहे आणि त्यामुळे तो रागद्वेष विरहित आहे. आणखीन एक काय आहे त्याच्यामुळे रागद्वेष विरहित असल्याचा परिणाम, की शरीर मन बुद्धी इंद्रिय ह्यांना तो आपलं आणि आपल्यासाठी मानतच नाही. त्यामुळे ते त्याचे दास होऊन राहतात, म्हणजे त्याच्या ताब्यात राहतात. इंद्रिय किंवा मन त्याला भुलवून बाहेरच्या गोष्टींकडे घेऊन जाऊच शकत नाही. ते पूर्णपणे त्या ऋषीचा त्याच्यावरती ताबा असतो आणि असं असल्यामुळे त्यांचं पूर्ण जे काही व्यक्तिमत्व असतं ते त्या अध्यात्माच्या प्रवासाला अत्यंत अनुकूल असं झालेलं असतं. आणि म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे जो संयतात्मा किंवा यतात्मा आहे तो ज्ञानी, यतात्मा असलेला ज्ञानीच हा उत्तम श्रवण मनन आणि निधिध्यासनही त्याचं उत्तम होतं आणि त्यामुळे तो क्षीण कल्मष आणि छिन्नद्वैधा होऊ शकतो. आता इथे थोडस मी सुरुवात जेव्हा केली यतात्मानहाचा सांगण्याने, रामसुखदासांचा विचार सांगताना त्याच्यामध्ये मी म्हणलं की तो छिन्नद्वैधा असतो म्हणून त्याचं, कारण आपण काय म्हणलं दृढनिष्ठ आहे त्याचा. ते कधी कधी हे इतके इंटरडिपेंडंट असतात ना हे गुण, की आधी कोंबडी का आधी अंड, हा जसा आपल्याला प्रश्न पडतो तसं की आधी छिन्नद्वैधा झाला म्हणून तो यतात्मा झाला का यतात्मा झाला म्हणून तो छिन्नद्वैधा झाला, हे आपण अगदी 100% प्रूफ करू शकणार नाही. पण ह्या दोन्ही क्वालिटीज हळूहळू एकत्रितपणेच वाढवायच्यात, कारण आपण तर आता सिद्ध अवस्थेपासून खूपच दूर आहोत. त्यामुळे आपल्याला या सगळ्याच गोष्टी अंगामध्ये बांधवण्यासाठी प्रयत्न करायचे. त्यामुळे सगळीकडेच नजर ठेवून सतत इंट्रोस्पेक्शन करणं, की आपल्या वृत्ती कशा आहेत, किती काळ आहेत, कुठल्या वृत्ती किती काळ राहत आहेत, काय केलं असता वृत्ती शांत होऊ शकतात. म्हणजे समजा मी जप केला की मग मला शांतता वाटते, का मी ध्यान केलं की मग मला शांतता वाटते, की का स्तोत्र पठणाने वाटते, म्हणजे कुठली उपासना आधी आपल्याला सुटेबल आहे, कुठल्या उपासनेनी किंवा साधनेनी आपल्याला ह्याच्यातली कुठली तरी गोष्ट काहीतरी प्रमाणात जमतीये किंवा लोकांनी सांगितलेल्या गोष्टींचा आपल्यावर किती परिणाम होतोय. आर वी गेटिंग कॅरीड अवे, त्यांच्या ओपिनियन्समुळे आपण कॅरीड अवे होतोय का, हे सुद्धा आपलं आपलं सुरुवातीला बहिर्मुखता कमी करणं हे तर सहज शक्य आहे. सहज नाही म्हणता येणार, तेही अवघडच आहे. पण प्रयत्न करायला पाहिजे की बहिर्मुखता कुठे कुठे आहे, त्याच्यामुळे आपल्या आंतरिक शांतीवर किती किती परिणाम होतोय आणि त्या अनुसंधानात राहून आपण जर प्रयत्न केला तर ह्याच्यातले काही गुण आपल्याला अंगी बाळगायला जमतील.
आता आपण जे 4 म्हटले त्याच्यातले आपले 3 वरचं विवेचन झालंय. क्षीणकल्मषः झालंय, छिन्नद्वैधा हा झालाय आणि यतात्मान हा झालाय. आता राहिलंय सर्वभूत हिते रतः. ते आपण पुढच्या वेळेला करूयात, कारण आता एका मिनिटात काही होणार नाही. बरोबर आहे ना, 1च मिनिट आहे आता 5ला. त्यामुळे आपलं काही आपण इथे थांबू. प्रार्थना म्हणूयात. मला असं वाटलं की हा श्लोक खरं पूर्ण होईल, पण मध्ये मध्ये मला बऱ्याच गोष्टी काहीतरी ठरवलेल्यापेक्षा वेगळ्या गोष्टी सांगायची खूप अशी हे झाली, थांबवता आलं नाही. असू दे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.